त्याला खड्ड्यात घालायचं असेल तर एकाएकी खड्डा तयार होत नाही, त्याला हळूहळू खड्डा खणावा लागतो आणि मग तो खणलेला खड्डा मोठा होतो। तसं एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना खड्ड्यात 2029 खाली घालायचंच आहे, ह्याच त्याचा अर्थ आहे। पण त्यांना आता हळूहळू त्यांच्याकरता खड्डा खणायला भाजपनं सुरुवात केलेली आहे। मुळामध्ये एक गोष्ट राज्यामध्ये लपवली जाते, लपली जाते। मध्यंतरी पुण्याला अमित शाह आले होते आणि तिथं अमित शहानी भाषण केलं की त्यांनी भाषण करताना सांगितलं की ये 2024 का इलेक्शन म्हणजे 2024 ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वाखाली, आणि त्यांनी पॉज घेतला आणि सांगितलं मैं जो बोल रहा हूं वो आप गौर से सुनिए, मैं फिर से मेरा बयान दोहराता हूं, भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में ही ये 2024 का इलेक्शन लड़ा जाएगा। इसका मतलब यह है की 2024 लाच त्यांना आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे, पण 2024 ला आपली मेजॉरिटी येण्याची शाश्वती नाही, म्हणून ते एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारला बरोबर घेतील, पण 2029 ला त्यांना खड्ड्यात घालायचंच आहे, हा त्याचा अर्थ आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।